नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र। हा मराठी माध्यमाचा संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे। अगदी 20 गुणांची वेळ आहे 1 तास आणि गुण आहेत 20। तर अशा प्रकारे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हां, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पास स्किप करू नका, अन्यथा तुमचा सराव होणार नाही। भेटूयात उद्याच्या व्हिडिओ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र। वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40 मार्क। प्रथम घटक चाचणी परीक्षा। तर यामध्ये पाहणार आहोत आपण इतिहास 14 गुणांसाठी आहे, त्यानंतर राज्यशास्त्र 6 गुणांसाठी आहे आणि भूगोल जे आहे ते 20 गुणांसाठी आहे। तर चला सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात। तुम्ही प्रश्नपत्रिका दरवर्षी परीक्षा देताच, परंतु इयत्ता 9वीची पहिलीच परीक्षा आहे। तर तुम्ही पेपर कसा गेला हा पेपर मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचा। व्हिडिओ जरी आवडला असेल तर सबस्क्राइब शेअर करा। यापूर्वीच्या मागील वर्षाच्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। इयत्ता 9वीचा सर्व विषयांचा स्वाध्याय, निबंध, पत्रलेखन भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते नक्की पहा आणि सबस्क्राइब करा। मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा। दिलेले पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहा, भौतिक साधनामध्ये कोणता समावेश होत नाही? नाण्याचा, इमारतीचा, अलंकाराचा आणि म्हणींचा। श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी, H.K. देवेगौडा, P.V. नरसिंहराव, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी। पुढील चुकीची जोडी ओळखा व ते लिहा। आसाम गण परिषद स्वतंत्र आसामची मागणी। त्यानंतर संस्था आहेत आणि त्यांचं कार्य दिलेलं आहे। तर यातील चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आहे तुम्हाला। तेवढे एकच उत्तर तुम्ही एका लाईनमध्ये लिहायचं आहे, सर्व लिहिण्याची आवश्यकता नाही। प्रश्न क्रमांक 2, अपुढील संकल्पना चित्रे स्पष्ट करा। इसवी सन 1991 ते 2000 या दशकातील झालेले भारताचे पंतप्रधान 1, 2, 3, 4 लिहायचे आहेत। भारताच्या ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम हे तुम्ही लिहायचे आहेत। भौतिक आसाम, भौतिक साधने तुम्ही 4 लिहायचे आहेत। टिपा लिहा। प्रश्न क्रमांक 2 मध्ये हा ब आकडा आहे, कोणत्याही 2-4 गुणांसाठी। अभिलेखागार, धवल क्रांती, नक्षलवादी चळवळ। सोपे आहे टिपा, ह्या सर्व लिहिल्या असतील अशी आशा करते। प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांची कारणे लिहा। कोणतेही एक? जगतवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे। टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते साधन मानले जाते। राज्यशास्त्र यामध्ये आपण पाहत आहोत। तर राज्यशास्त्र दिलेले पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फार जास्त असतात, त्यामुळे पेपर फार सोपा असतो। ऑब्जेक्टिव्ह पाहू शकता। राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी कोणती आहे? इसवी सन 1974 मध्ये भारताने या ठिकाणी अणुचाचणी केली होती, पोखरण। पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट लिहा। पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। सकारण म्हणजे कारणासह स्पष्ट करा। पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, ते स्पष्ट करायचं आहे। आणि पुढील संकल्पना 1 गुणांची आहे। परस्पर अवलंबन आणि जागतिक शांतता या दोन्हीपैकी एक। भूगोल 20 गुणांसाठी आहे, यामध्ये 3 गुणांसाठी गाळ्या जागा आहेत, विचारलेल्या आहेत। खंड हे डॅश डॅश स्वरूपाचे भूरूप आहे, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, प्राथमिक। एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण डॅश डॅश दाखवण्यासाठी सोयीस्कर ठरते। मंद हालचाली एकमेकांच्या विरुद्ध रेषेला कार्य करतात, तेव्हा त्याला आपण काय बोलतो? योग्य जोड्या जुळवा। स्तंभ अ आणि ब। डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहा। बरीचशी मुलं परीक्षेमध्ये असं करतात, असं नका करत जाऊ। प्रश्न क्रमांक 2, भौतिक कारणे लिहा। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। रासायनिक विदारण पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते आणि बहुतांशी जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमावर आढळतात, स्पष्टीकरण द्या। टिपा लिहा। आणि प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या। नामदर्शक आकृती काढा। अशा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा।